वाघळीत महापुरुषांच्या विटंबनेनंतर तणावपूर्ण शांतता, समता सैनिक दल आणि ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर आरोपी अटकेत. वाघळी जळगाव चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेल्या बॅनरची दोनदा विटंबना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून समता सैनिक दल, भारतीय लोकशाही आघाडी आणि स्थानिक भीमसैनिकांनी एकवटून दिलेल्या लढ्याला यश आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून या कृत्यामागील मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 8 तारखेच्या रात्री काही समाजकंटकांनी गावात लावलेले महापुरुषांचे बॅनर फाडून विटंबना केली होती. 9 तारखेला सकाळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शांततेचे आवाहन केले आणि नवीन बॅनर सन्मानाने पुन्हा लावण्यात आले. मात्र 9 तारखेच्याच रात्री पुन्हा एकदा भ्याड प्रवृत्तीच्या लोकांनी अंधाराचा फायदा घेत बॅनरची विटंबना केली. एकाच घटनेची पुनरावृत्ती झाल्यामुळे गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. बॅनरची पुन्हा विटंबना झाल्याचे समजताच वाघळी येथील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निषेध व्यक्त केला. जोपर्यंत दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. समता सैनिक दल आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गावात उपस्थित राहून प्रशासनाला जाब विचारला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस विभागाने तातडीने तपास चक्रे फिरवली आणि अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. मुलांची माथे भडकावणारी विषारी यंत्रणा लवकरच शोधून काढू आणि गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करू असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. सध्या वाघळी गावात पोलीस फौजफाटा तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे. संपादक किसनराव जोरवेकर, ग्रामस्थ लाईव्ह बातमीसाठी संपर्क बबलू अहिरे, चाळीसगाव.